मित्रांनो, आज आपण एका आश्रममध्ये आलो आहे. त्या आश्रमचं नाव आहे निराधार सेवा केंद्र. या आश्रममध्ये खूप चांगल्या पद्धतीने मुलांना ट्रीट केलं जातं. मुलांची देखभाल केली जाते. त्यांचा अभ्यास, त्यांचं जेवण, त्यांच्या ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी ह्या मुलांसाठी केल्या जातात. त्या इथे असणाऱ्या ज्या ताई आहेत त्या मुलांचं चांगलं संगोपन करतात. एक आई जसं संगोपन करते तसंच त्या मुलांना इथे संगोपन केलं जातं. जसं की मी आता काही मुलांना भेटलो इथे आणि मला त्या मुलांसोबत बोलायला खूप एक्साइटमेंट आहे. मी त्या मुलांशी आत्ता बोलणार आहे ह्या आश्रमाबद्दल. तर तुझं नाव काय बाळा? सुशांत. तर सुशांत, तू जेव्हा इथे इथे असतोस ह्या शाळेमध्ये, तर तुला कसं वाटतं इथे? चांगलं वाटतं. आणि मग आई काय करतात? आई तुला चांगलं खायला देतात, तुझा अभ्यास घेतात. तू अभ्यास करतो? हो. करतोस अभ्यास? कोणता विषय आवडतो तुला? तुला काय आवडतं? तुला खेळायला आवडतं की तुला अभ्यास करायला आवडतो? अभ्यास करायला आवडतो. तू कितवीला आहेस? दुसरीला आहेस. बरं. आणि तुला आई शिकवतात व्यवस्थित? ताई. हां, तर ताई शिकवतात तुला? हो. अच्छा. आणि तुला कोणता विषय आवडतो? अभ्यास करायला आवडतो. खेळायला नाही आवडत की खेळायला पण आवडतं? आवडतं खेळायला. तुला रे? मला अभ्यास, हां, खेळायला पण आवडतो. कोणता खेळ आवडतो तुला खेळायला? पकडापकडी खेळायला आवडते. मग ताई तुला खेळायला जास्त सांगतात की अभ्यास करायला जास्त सांगतात? दोन्ही सांगतात. म्हणजे तुम्ही बघायला गेलं तर जसं लहान मुलांना खेळायची पण गरज असते आणि अभ्यासाचीही गरज असते, तसंच ह्या आश्रमामध्ये मुलांना जे गरजेचं आहे तेच इथे दिलं जातं. आणि मग जेवायला पण व्यवस्थित देतात ताई? देतात? रोज तू व्यवस्थित जेवतोस? रोज व्यवस्थित जेवतोस? पोट भरून जेवतोस? वा वा. आणि तू पण जेवतेस? बरं. तर तुम्ही बघितलं असाल की इथे मी इथले NGOच्या इथे असणाऱ्या ह्या आश्रमातल्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांना न विचारता मी इथे असणाऱ्या मुलांना हे क्वेश्चन्स विचारलेत आणि त्यांच्याकडनं जे पॉझिटिव्ह उत्तरं मला मिळालेत. म्हणजे खरोखरच ह्या आश्रममध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्या मुलांना ट्रीट केलं जातं, खूप सांभाळलं जातं. तर ह्याच्यावरनं तुम्हाला कळेल की ह्या आश्रमामध्ये मुलांसाठी तुम्ही तुमच्याकडनं जेवढी मदत करता येईल तेवढी मदत तुम्ही इथे ह्या आश्रमामध्ये करा, अशी माझी पर्सनल तुम्हाला रिक्वेस्ट आहे. जसं की ह्या आश्रमामध्ये तुम्हाला कुठे आणि कशा पद्धतीने आणि कोणाला कॉन्टॅक्ट करायचे त्याची डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर सगळ्यांनी जेवढं होईल तेवढी, मी असं म्हणत नाही की तुम्ही खूप मोठी रक्कम इथे जमा करावी, पण काहीतरी एक छोटीशी अमाऊंट असेल किंवा तुम्हाला जर का पैशाच्या स्वरूपामध्ये मदत करायची नसेल तर तुम्ही अन्नधान्याच्या स्वरूपामध्ये मदत करा. मुलांची अभ्यासाचं वय आहे तर मुलांना अभ्यासाच्या काही गोष्टी असतील, स्टेशनरी असेल जसं वही, पेन, पुस्तक, ज्या काही गोष्टी असतील तुम्हाला तुमच्या पद्धतीने जे काही गोष्टी ह्या आश्रमासाठी देता येतील त्या आश्रमामध्ये तुम्ही इथे या विद्यार्थ्यांसाठी ह्या आश्रमासाठी द्या. आणि असं म्हणतात की काहीतरी पुण्याचं काम आपल्याला करायला पाहिजे ह्या पृथ्वीवरती आल्यानंतर. तर एक छोटंसं पुण्याचं काम जर का तुम्ही ह्या विद्यार्थ्यांसाठी किंवा या आश्रमांसाठी जर का मदत केलं तर एक छोटंसं पुण्याचं काम तुम्ही करू शकता. तर सगळ्यांनी या आश्रमाला पहिलं तर भेट द्या. हा आश्रम तुम्ही बघायला गेलं तर इथे दिघाशी गाव आहे जे ठाणा जिल्ह्यामध्ये आहे. तर भिवंडी हा तालुका आहे आणि ह्या दिघाशी गावामध्ये एकदम हे असं छोटंसं आणि मस्त असं हे आश्रम आहे आणि इथे ही मुलं वावरतात, खेळतात, सगळं काही करतात. तर सगळ्यांनी एकदा व्हिजिट द्या आणि ह्या आश्रमामध्ये जे काय होतं ते प्रत्यक्ष येऊन तुम्ही इथे बघा आणि मगच ह्या लोकांना किंवा जर तुम्हाला यायला जमत नसेल तर कोणत्याही पद्धतीने, ऑनलाईन पद्धतीने किंवा काहीही करून ह्या आश्रमासाठी तुम्ही मदत करा, अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.